नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल बिंदास बोलूयात मध्ये. तर मित्रांनो, आपण आज बोलूयात पोलीस भरतीबद्दल. काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, काय काय प्रोसिजर आहे, काय काय फॉलोअप करावं लागतं, कसं कसं पुढे काय काय प्रोसिजर आहे, सगळी A to Z माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरजच पडणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघून जावा. दुसरा तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही याची खात्री मी देतो. ना बघा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही डॉक्युमेंट लागणार आहेत पोलीस भरतीसाठी. ती डॉक्युमेंट पूर्णपणे लक्षात घ्या. ही अशा लोकांसाठी आहेत का डॉक्युमेंटचं तुम्हाला सांगतो की उमेदवाराकडे पोलीस भरतीचा अर्ज करण्यात उमेदवाराकडे 10वी-12वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, MSCIT पास असल्याचे प्रमाणपत्र, खेळाडू असाल खेळाडू प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथाबाबताचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र यांसारखे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना विशेष प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. 2025 पोलीस भरती रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे आवश्यक कागदपत्रे. पोलीस भरतीला जे डॉक्युमेंट लागणार आहेत महत्वाचे ते नीट ऐका. 10वी-12वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, महाराष्ट्र आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल, शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, लग्न झालेले असल्यास नावाचं गॅजेट बनवून घ्या, एक गॅजेटची कॉपी, विवाहित स्त्रीसाठी सांगतो. आणि जर ड्रायव्हर पदासाठी हलकी वाहने चालवण्याचा TR परवाना असावा लागतो. कशा पद्धतीने राहील पोलीस भरतीची परीक्षा? प्रथम 100 मार्काची वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा वेळ 90 मिनिटे राहील. अर्ज करताना हे डॉक्युमेंट लक्षात घ्या. तुमचा फोटो लागेल, स्वाक्षरी लागेल, ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची. त्याची साईज 50 KB पेक्षा कमी पाहिजे. तुम्हाला गुगलवर जाऊन कन्व्हर्टर भेटेल, फोटो कन्व्हर्टर. त्याच्यामध्ये केबी कमी होते. नाही तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. भरपूर ॲप्लिकेशन आहेत, त्याच्यातून तुम्ही करू शकता. जाती आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. MSCITचं प्रमाणपत्र लागेल. त्यावेळेला जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पॅन कार्ड वापरू शकता किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार कोणताही एक ID प्रूफ दाखवावा लागतो. बँकेचे अपडेट केलेले पण पासबुक, आधार कार्ड, डोमेसाईल प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला लागतो. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र वैधता, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र. तर पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचे टप्पे सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम सरकारतर्फे पोलीस भरतीची घोषणा करण्यात येते, बरोबर. पोलीस भरतीची जाहिरात वर्तमानपत्रामधून प्रकाशित केली जाते. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि अर्जाची रक्कम भरावी लागते. पात्र उमेदवारांना मैदानी परीक्षेसाठी बोलविण्यात येते. मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यासच उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाते. मेरिट लिस्टमध्ये नाव तेव्हाच त्यानंतरच येतं. अंतिम यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयात 2-3 महिने प्रशिक्षण दिलं जातं.
मुख्यालयातील प्रशिक्षणानंतर महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयामध्ये विविध विभागांमध्ये रुजू केलं जातं. सुरक्षा देणं, विविध कार्यालयाची सुरक्षा, आरोपींना न्यायालयात नेणं, आरोपींना आरोग्य चाचणीसाठी नेणं, शस्त्रागाराची सुरक्षा यासाठी कामे दिली जातात. उमेदवाराच्या कौशल्यानुसार किंवा मधल्या काळात विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्यालयातून त्यांची बदली फोर्स 1, जलद प्रतिसाद पथक, लोकल क्राईम ब्रँच, पासपोर्ट डिव्हिजन, डॉग स्क्वॉड, बॉम्ब डिस्पोजल पथकामध्ये केली जाते. अर्जासोबत सर्व उमेदवारांना पुढील 3 कागदपत्रे जोडणे आवश्यक असतं. लक्षात घ्या. शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका, रहिवासी दाखला, राखीव गटात मोडत असल्यास जास्त प्रमाणपत्र, याचबरोबर विशिष्ट पदांसाठी अर्ज भरताना संबंधित कौशल्य प्रमाणपत्र देखील सोबत जोडावं लागतं. उदाहरणार्थ, चालक पदासाठी अर्ज करताना वाहन चालक परवाना जोडणं बंधनकारक आहे. मुलीचे लग्न झालेले असल्यास आणि लग्नानंतर नाव बदललं असल्यास त्याचा दाखला जोडावा लागतो. गॅजेट बनवून घ्या नावाचं मैत्रिणींनो. उमेदवार प्रकल्पग्रस्त असेल किंवा भूकंपग्रस्त असल्यास अधिकृत सरकारी दाखला जोडणे बंधनकारक आहे. उमेदवारांना जिल्हानिहाय अर्ज भरणं आवश्यक असतं. महाराष्ट्रातील अनेक उमेदवार स्वतःच्या जिल्ह्यासोबतच मुंबई जिल्ह्याचा देखील अर्ज भरतात, कारण मुंबईत पदांची संख्या सर्वात जास्त असते. म्हणून पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीसोबत लेखी परीक्षेचा अभ्यास देखील करावा लागतो. दोन्हीसाठी मिळून तयारीसाठी 6 महिन्याचा कालावधी पुरेसा असतो. शारीरिक आणि लेखी परीक्षा मिळून 150 गुणांची असते. यामध्ये 50 गुणांसाठी शारीरिक चाचणी आणि 100 गुणांची लेखी परीक्षा जाते. सर्वप्रथम शारीरिक चाचणीचं म्हणजे मैदानी परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया. मुलांसाठी गोळाफेक 15 गुण, गोळ्यांचे वजन 7.5 किलो असते. 8.5 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो. 100 मीटर धावणे असते, त्याच्यात तुम्हाला 15 गुण घ्यायचे. कट ऑफ वेळ 11.50 सेकंद. 1600 मीटर धावावं लागतं, त्याच्यामध्ये 20 गुण मिळतात. कट ऑफ वेळ 5 मिनिटे 10 सेकंद. आता मुलीसाठी गोळाफेकमध्ये 15 गुण, गोळ्यांचे वजन 4 किलो असते. 6 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो. 100 मीटर धावणे 15 गुण, कट ऑफ वेळ 14 सेकंद. 800 मीटर धावणे 20 गुण, कट ऑफ वेळ 2 मिनिटं 50 सेकंद. तर सराव कसा करावा? किमान 6 महिने दररोज धावण्याचा सराव करून स्टॅमिना वाढवायचा. धावण्याच्या सरावासोबत शारीरिक कवायती आणि वजन उचलण्याचा सराव करणं गरजेचं आहे. पूर्ण झोप घ्यायची, 7 तास झोप घ्यायची. शरीराला रात्री लवकर झोपण्याची सवय लावायची. आहारात चणा, हरभरा, डाळी, भाज्या, अंडी याचा समावेश असला पाहिजे. लेखी परीक्षेचं स्वरूप असं आहे की लेखी परीक्षा ही पण 100 गुणाची असते. परीक्षेसाठी अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो. प्रत्येक विषयाला 25 गुण असतात. परीक्षेचा एकूण कालावधी 1.5 तासाचा असतो. प्रत्येक विषयांमध्ये कोणत्या गोष्टीची तयारी करणं आवश्यक आहे? अंकगणित, संख्या प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार, टक्केवारी, सरळ व्याज, सरासरी, लसावी, मसावी, गुणोत्तर प्रमाण, अपूर्णांक, काळ, काम, वेग, नफा, तोटा, वर्गमूळ, कोन, क्षेत्रफळावरील प्रश्न, चाकांच्या फेरा एवढं समावेश असतं. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अक्षरमाळा, सांकेतिक लिपी, अंकमालिका, दिनदर्शिका, बेनाकृती, नातेसंबंध, दिशा, प्रश्न व इतर घटक असतात.
तर मराठी व्याकरणामध्ये मराठी भाषा, उगम, शब्दाच्या जाती, वर्णमाला, समास, संधी, विभक्ती, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, शुद्ध लेखन, समानार्थी, विरोधार्थी शब्द इत्यादी असतं. सामान्य ज्ञान व चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्र, भारतातील ठिकाणं, नद्या, पर्वतरांगा, राजधान्या, ऐतिहासिक घटना, जगाचा भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, नियुक्त्या इत्यादी गोष्टीवर प्रश्न विचारले जातात. तयारी कशी करायची? पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी दोन्ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. व्यायाम आणि अभ्यासाबरोबर मन शांत ठेवणे अत्यंत गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. परीक्षेत जितके महत्त्व व्यायाम आणि शारीरिक क्षमतेला आहे तितकेच महत्त्व बौद्धिक आणि आकलन क्षमतेला आहे. त्यामुळे रोज अभ्यास करणं आवश्यक ठरते. दररोजची वर्तमानपत्रे, मागील वर्षाचे पेपर सोडवणे. अभ्यास कुठून पण भेटतात, मागील वर्षाचे पेपर कुठूनही भेटतात. तुम्ही प्रयत्न करा शोधायचा, भेटतात. अभ्यास करताना महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवणे, पाक्षिक वाचणे, वैकल्पिक पुस्तकाचे वाचन, गणित सोडवण्याचा सराव करणे. परीक्षेमधील 70% गोष्टी सारख्याच असतात, फक्त प्रश्नाचं स्वरूप बदललेलं असतं. 30% प्रश्न नवीन माहितीवर आधारित असतात. 70% जे जुने असतात तेच उलटसुलट विचारतात. नजीकच्या पोलीस प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन तुम्ही जेणेकरून नेमका अभ्यासक्रम आणि तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. पोलीस भरतीसाठी तयारी, अर्ज भरणे, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, अंतिम यादी लागणे, प्रशिक्षण हा संपूर्ण कालावधी लक्षात घेतल्यास पोलीस शिपाई म्हणून रुजू होईपर्यंत किमान 2 वर्षाचा कालावधी जातो. पोलीस बनण्यापासून, अर्ज करण्यापासून, डॉक्युमेंटपासून आपले सगळे टॉपिक, सगळे पॉइंट क्लिअर झालेत. तर एक मराठी मुलगा बिंदास बोलूयात हा मराठी चॅनल क्रिएट केलाय. मेहनत करतोय. तुम्ही फक्त त्या मेहनतीला थोडासा हात लावा ना. पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जे काही प्रश्न असतील सगळ्याची उत्तरं देऊ.